पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, हास्याचा हिमवर्षाव घेऊन तुमचं मनोरंजन करायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी असं म्हणतात की डॉक्टर हे आयुष्यभर प्रॅक्टिस करतात, पण त्यांची ही प्रॅक्टिस कोणाच्या जीवावर बेतली तर? चला बघूया काय होतं ते पुढील प्रहसनातून. मावशी, काही गरज आहे का यायची मला सांग. काही नाही झालंय. हा एवढं झालीच नाहीये माझी अँजिओप्लास्टी. कोण सांगतंय गावात एवढं सगळं? ब्लॉकेजेस होते पण ते आता होत आहेत बरे मेडिकेशननी. हा उद्या डिस्चार्ज देणार आहेत मला. रडू नको मावशी, नको ना रडू. मी सांगतोय तुला कधीपासून नको रडू. तू ऐकत नाही. नाही 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 निघू नकोस. अगं मला उद्या डिस्चार्ज देणार आहे. तू इथे येऊन काय करणार आहेस? नको. ऐक ना मावशी, खूप खूप वेळ चाललाय हा फोन. एक तर इथले डॉक्टर सुद्धा क्यू आल्याशिवाय येत नाहीत. ठेव ना फोन प्लीज 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 ठेव. दत्त्या, इकडे कुठला पेशंट आहे? आले डॉक्टर आलेले आहेत मावशी. मी तुझ्याशी नंतर बोलतो. ठेव ठेव. सॉरी, हा नंतर करतो. सॉरी 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 ऍक्च्युली मावशीचा फोन होता त्याच्यामुळे जरा सो सॉरी. कुणाच्या मावशीचा होता? माझ्या मावशीचा होता. तुमच्याच होता ना? हो हो. मग जॅकी श्रॉफच्या मावशीचा असलं का सॉरी कशाला म्हणताय? कसा होता? कडक सर. फाईल घे सर. काय मग प्रतापराव? नाही प्रताप नाही, पृथ्वीक नाव आहे माझं. प्रताप नाही. तरी म्हणलंच मी, एवढ्या पुचक्या माणसाचं प्रतापराव असं नाव कसं काय ठेवलंय? कडक सर. काय मग कस काय वाटतंय ना बरं आता? हा आता जरा ऍक्च्युली बरं वाटतंय. खूप दिवस झाले कस तरी होत होतं पण आता फ्रेश वाटतंय इथे. वाटतंय की नाही? हो हो. वाटणारच की हो. आलाय कुठं तुम्ही? MSG हॉस्पिटल मध्ये. कळलं का? टेन्शन घ्यायचं नाही. इकडं म्हणजे एक नाही आमची खासियतच आहे. इकडं येणारा माणूस येताना आडवा येतो, जाताना उभा जातोय. तुम्ही कसं जाणार? उभं का आडवं? कडक सर. सरांना असं वातावरण हसत खेळत ठेवावं लागतं. वातावरण कसं असं पाहिजे नाही, हसत खेळत पाहिजे. कसं पाहिजे? हसत खेळत. चांगला आहे. हो छान आहे. टेन्शन घ्यायचं नाही इकडे. नाही टेन्शन निवांत म्हणजे राहायचं. काय खायचं प्यायचं निवांत राहायचं. नाही पण ते डिस्चार्ज देणार येणार की हो? ते सर येणार. डिस्चार्ज काय उद्या सकाळी डिस्चार्ज देऊन टाकतो. अरे उद्याच ना? उद्याच डिस्चार्ज देऊन टाकतो. काळजीच करायची नाही. फक्त काय एक इंजेक्शन देऊ तेवढं आता. ती इंजेक्शन घ्या, आराम करा. चालेल. सकाळी उड्या मारायचं घरी जाणार तुम्ही. चालेल का? ए जेक्लोडेशन घे 2 ml. डॉक्टर फक्त इंजेक्शन मला इथे दंडावरती द्या. काय का काय लाजताय का? डॉक्टरांनी लाजायचं नसते का? घ्या जेक्लोडेशन. ए घ्या की उलटवा. नको राहू द्या. अरे हा ते जायला काय होते? हा उलट. माने 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 काय चाललंय? जेक्लोडेशन देतोय. एक मिनिट. फाईल दाखव. काय झालं? फाईल दाखव लवकर दे. एवढं कशाला करतेस? काय का आता? इथे माने इथे इथे काय झालंय? जेक्लोडेशन कशाला देतोय? काय का आता लगा तुझं मला सांगा. जेक्लोडेशन दिलं तर काय होते? काय होते सांगा बरं. मला नाही माहिती. त्याला कसं माहिती असणार? अरे बाबा इथे इथे काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? तुझा प्रॉब्लेम. जेक्लोडेशन दिलं तर काय होते? डेंजरस आहे इंजेक्शन जेक्लोडेशन. काय सांगतेस लगा डेंजरस? काय होय हो? जेक्लोडेशन डेंजरस आहे का? काय डेंजरस सांगा मला. मला नाही माहिती. आय कॅन अंडरस्टँड. नाही त्याला कसं काय डेंजरस? अहो तुम्ही नका काळजी करू. मी आहे की नाही? हे बघा, माय रिस्क इज माय रिस्क. काळजी करायची नाही. बिंदास घ्यायचं इंजेक्शन. एकच घ्यायची हो. एवढं आहे अवघं एवढं. काय होतं? काय अगदीच गुलाबजामुन वाढल्यासारखं म्हणताय. एकच घ्यायचं असं नका करू. मला काय होतंय मग आता जर डॉक्टर म्हणतायत की जेक्लोडेशन नको घेऊया तर नको घेऊया. आहे का आता? हे डॉक्टर आहे आणि मी काय प्लंबर आहे का? कडक सर कडक. इकडे शाण्या.
पागल झालायस काय झेक्लोटेशन 2 ml चं झेक्लोटेशन 2 ml काय झालं परांजपे करायचा याचा ए आता परांजपेचा विषय कशाला काढला मग का नाही काढायचं काय गरज होती सांग मला काय करतो मी नाही, काढायचं नाही, गरजच नव्हती. नाही काढायचं कसं होय परांजपेचा विषय काढायची काय गरज होती काय ह्याला परांजपेचा विषय काढायची काय गरज होती का माने मला नाही नाही तसं परांजपे कोण आहे? परांजपे आहे आणि त्याला पण असं झेक्लोटेशन दिलं आणि गेला ना तू कुठे घरी गेला तो याला म्हणजे तसं नाही व्हेंटिलेटरवर आहे तो म्हणजे अरे तो सिरियस आहे व्हेंटिलेटरवर आहे म्हणजे इलियास कसला जाण्याचा जमा आहे मी त्याला सांगितलं होतं नको देऊ तरी पण दिलंच ना तू ऐकलं नाहीस माझं तू. अरे पण त्याला काय 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 अहो ती परांजपे म्हणजे पुचकाय होते त्याला साधं 2 ml झेक्लोटेशन झेपवू नका असं मरायच्याच कामात आहे ती आणि वाटते कसं जगतंय बा मला काय माहिती तर. डॉक्टर पागल मरायचं लायकीच आहे म्हणजे तुला सांगितलं होतं की नाही काय तुला पंडित सरांनी सांगितलं होतं की नाही काय की दिस इज द लास्ट ऑप्शन झेक्लोटेशन इज द लास्ट ऑप्शन तरी तू कशाला देतोयस रे अरे काय मला सांगा झेक्लोटेशन लास्ट ऑप्शन असतोय का अरे त्यांना काय माहिती त्यांना कसं माहिती असणार आहे माने अरे मग काय झेक्लोटेशन काय होय आता समजा मी तुम्हाला झेक्लोटेशन दिलं आणि जर समजा सक्सेसफुल झालं तुम्ही झाला कडक मध्ये एकदम मस्त पैकी माझी पोस्ट वाढाल हो नाही, अरे पण ह्याच्याने काय झालं तर मी काय हा, मग करायचं? तेच ना जर होत्याचं नव्हतं झालं तर काय करशील हा मी मेलो तर काय करायचं अहो, कशाला मारताय कसं मरतोय कोण झेक्लोटेशन मला नाही मरलं का झेक्लोटेशन कोण अरे नाही मरत बाबा मी अहो माय रिस्क इज माय रिस्क अरे नाही तुम्ही फक्त बोलताय नाही माझा ऐका तुम्ही हे बघा झेक्लोट 100 रुपयाची लावली चला 100 रुपयाची लावली झेक्लोटेशन देणार 100 रुपयाची लावली मी लावताय का अरे ऑलरेडी 3 लाखाचं बिल झालंय माझं तुम्ही त्याच्यात परत 100 रुपयाची नका लावा वाटीने मी लावतो शंभर होणार आहे ना काय बघा. होणार 100 ची लावली, हा? शंभरची लावली टिपे करणार मी तुला. अरे नाही थांबा ना यार नका हॅलो ऐका या की. थांबा ना ऐका ना तुम्ही माझी 3 पट्टी मांडली आहे का नाही जोकर काढताय का माझा नाही ना असं नका ना करू हा माझ्या समोर बेट लावताय माझ्या झेक्लोटेशन नका ना यार प्लीज हा ऐकणार नाही तसं ह्याची सवयच आहे माझं काय ऐकायचं नाही लोकांना झेक्लोटेशन देत फिरायचं अरे बाबा, मी तुम्ही नको सांगू मला झेक्लोटेशन आहे अरे पण तेच हा. झेक्लोटेशन जे आहे ते मी घेतलं आणि मी मेलो तर काय करायचं पण घेऊन बघा की मग कळलं का नाही मरताय का नाही ती. अरे काय घेऊन तर बघा हो याला कळत नाही एका डॉक्टरला मी जर मेलो तर मी काय बघणार आहे झेक्लोटेशन चालतं का नाही चालत ते तुला मी शेवटचा सांगतोय झेक्लोटेशन द्यायचं नाही म्हणजे नाही डॉक्टर नका देऊ आता माझ्या डोक्यात लई सांडपणा करू नको बरं का तू तुझं सांगू का मग आता मला काय सांगणार आहे शेट्टीचं सांगू का शेट्टीचं सांगू का सांग फक्त. शेट्टी इज अ क्लोज केस माने तू क्लोज केली शेट्टी इज अ क्लोज केस तू close माने केली आहे. शेट्टी इज अ क्लोज मला सांगायला लावू नको आता. सांगा तू मला बोलायला लावू नको. ऐका ना एक आत्ता गावलं होती ना का धडकी लगेच धडकी लगेच गावलं त्यांना सांगा ना यार कुणीतरी रानडुक्कर पकडल्यासारखं गावलं बघ करतात यार ऐका हॅलो एक मिनिट माझा ऐका नाही तुम्ही ना दोघं प्लीज एक तरी वाक्य तुम्ही हॉस्पिटलचे डॉक्टर आहात असं बोला प्लीज व्हॉट इज क्लोज केस कोण शेट्टी काय शेट्टी काय नाही शेट्टी हो शेट्टी नाही माहिती नाही माहिती आय्योलॉजचा मालक दुबईला निघाला होता हार्ट अटॅक आला त्याला ह्याच्या अंडर होता शेट्टी जसा आला का ह्याच्या अंडर गेल्या कापटून गेला दुबईला दुबई गेला डायरेक्ट गेला म्हणजे मेला गेला शेट्टी गेला म्हणजे तो ऑलरेडी गेलेला होता आय वॉज जस्ट फॉलोइंग द प्रोसिजर माने आय वॉज जस्ट फॉलोइंग द प्रोसिजर तुझ्या बापाने प्रोसिजर फॉलो केली होती अरे त्याला हार्ट अटॅक आला का तोंडातनं फेस येतोय आणि तुझ्या बापानं प्रोसिजर इथं आलाय म्हणतोय ब्लड काउंट घेतोय आणि कसलं काउंट घेतोय तिथं लगा त्या शेट्टीच्या माणसांनी लाकडं गोळा करा घेतली होती घरी हा बरं तू शेट्टीचं नाव चंदन तिकडं सगळी म्हणते ती चंदनाची लाकडं द्या चंदनाची लाकडं द्या त्यासनी कळणं झालंय चंदनाची म्हणजे शेट्टी चंदनाची का लाकडं चंदनाची कळलं सर कळलं नका ना उठू मला पण खाजा उठायची आणि तू रे आय वॉज जस्ट फॉलोइंग बाय प्रोसिजर माने काय सांगितलंय MBBS च्या पुस्तकात सांगितलं काय मला काय सांगितलंय? काय सांगितलंय पेशंट आला की त्याला सेटल करा त्याच्यानंतर ब्लड रिपोर्ट घ्या ब्लड काउंट्स बघा मग ECG काढा ECG मध्ये काय आपल्याला निघालं बाबा काय सिरियस आहे असं काय वाटलं की मग 2D इको करा आणि मग एन्जिओप्लास्टी आणि एन्जिओप्लास्टीत काय सापडलं तर मग व्हॉट टू डू अँड व्हेन टू डू इज दिस नॉट द प्रोसिजर माने अरे गप्प इज नॉट द प्रोसिजर गप्पस काय गप्पस तोंडाला फेस आलेला माणूस आहे टुडी इको करेल ही करेल डायरेक्ट काय चेक माने कोणाला गेलो होता काय गेलो
होतं म्हणजे माणूस मरायला टाकला आणि एवढं सगळं करत बसशील होय? मला सांगितलं होतं सरांनी, पंडित सर अरे. मला पंडित सर बोलले की तू प्रोसिजर फॉलो केली, यू आर अ गुड डॉक्टर. माझ्यासारखा असताना डॉक्टर तुम्हाला सांगतो, छातीत दनादन थाप 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 3 बुक्क्या शेट्टी कडक मध्ये उभा राहिला असता. विचारा जरा विचारा, 3 बुक्क्या कशा सुटतात विचारा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.